नमस्कार. दिवाळीतील अत्यंत महत्त्वाचा हा शेवटचा दिवस म्हणजे दिवाळीचा शेवटचा दिवस असणार आहे. तो म्हणजे भाऊबीज. बहीण भावाच्या अत्यंत पवित्र नात्याचा आणि उत्साहाचा हा सण आहे. त्यामुळे तुम्हाला या दिवशी अत्यंत प्रभावी असा हा एक उपाय करायचा आहे. आपण दिवाळीच्या दिवशी या दिवाळीच्या 5ही दिवसामध्ये दिवे लावत असतो. तर तुम्हाला त्या दिव्यांसोबतच हा एक दिवा आवर्जून उद्या सकाळी लावायचा आहे. तर कोणत्याही परिस्थितीत सकाळीच लावा इथे एक दिवा. संध्याकाळीही हे एक काम तुम्हाला करायचे आहे. शत्रू त्रास संपेल, दारिद्र्य संपेल आणि लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम नांदणार आहे. तर असा हा दिवा सकाळीच कोठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, सविस्तर माहिती तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. तर तुम्हाला हा उपाय का करायचा आहे, तर भाऊबीज हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. प्रेमाचा, नात्याचा, विश्वासाचा सण हा आहे. त्यामुळे या दिवशी हा उपाय केल्याने नातेसंबंध देखील चांगले होतील, शत्रू त्रास संपेल. म्हणजे तुमचे काही शत्रू असतात, काही गुपित असतात, तर काही तुम्हाला माहीत असतात, जे आपल्या तोंडावर गोड बोलतात आणि माघारी आपल्याविषयी सतत काही ना काही वाईट विचार करत असतात. तर असा शत्रू त्रास पूर्णतः नष्ट करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यासोबतच तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करताय, परंतु तुम्हाला हवे तेवढे यश मिळत नाही. आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही किंवा कधीकधी पैसाच येत नाही. घरामध्ये सतत नकारात्मकता असेल आणि नकारात्मकता असल्यामुळे या सर्व समस्या असतात. तर अशी नकारात्मकता देखील या दिव्यामुळे दूर होत असते आणि त्यामध्ये आपण काही वस्तू टाकणार आहोत त्यामुळे देखील दूर होत असते. म्हणून तुम्हाला हा एक उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता पूर्णतः नष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये कायम लक्ष्मी माता नांदणार आहे. ज्या ठिकाणी सकारात्मक असते वातावरण त्या ठिकाणीच माता लक्ष्मी नांदत असते. त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. भाऊबीज हा एक हिंदू पारंपरिक सण असून हे बहीण भावाच्या नात्याचा उत्साहाचा सण आहे आणि हा सण दिवाळीनंतर 2 दिवसांनी येतो. म्हणजे दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी असतो पाडवा आणि त्यानंतर आपण साजरी करत असतो ती भाऊबीज. तर यावर्षी भाऊबीज ही 22 ऑक्टोबर रोजी रात्री 8:16 ही तिथी सुरू होणार आहे आणि 23 ऑक्टोबर रोजी रात्री 10:46 ही तिथी संपणार आहे. परिणामी तुम्ही भाऊबीज ही 23 ऑक्टोबर रोजीच साजरी करायची आहे. या दिवशी भावाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त देखील आहे. तर भावाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त हा दुपारी 1:13 ते 3:28 असेल. तुम्ही या वेळेमध्ये भावाचे औक्षण करू शकता. भाऊबीज ही पौराणिक कथेनुसार यमराज आणि यमुनेशी जोडलेली आहे. एकदा यमुनेने तिचे भाऊ यमराजाला तिच्या घरी बोलवले. यमराजांनी हे आमंत्रण स्वीकारले. जेव्हा तो त्याच्या बहिणीच्या घरी पोहोचला तेव्हा तिच्या आदराने तो खूप प्रसन्न झाला. भावाला निरोप देताना यमुनेने त्याला नारळ भेट दिले. तर यमुनेने नारळ भेट दिलेले तो सोबत घेऊन गेला, पण याचे कारण यमराजाने बहिणीला विचारले. म्हणून यमुना म्हणाली, हा नारळ तुम्हाला माझी आठवण करून देईल. आपल्या अतूट बंधनाचे, प्रेमाच्या नात्याचे हे एक प्रतीक असणार आहे. म्हणून बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, बहीण ही भावाचे औक्षण करते आणि भाऊ तिला नारळ देत असतो. भाऊबीजेच्या दिवशी भावाने पूर्वेकडे तोंड करून बसायचे आहे. एक आसन टाकायचे आहे, त्यावर पूर्वेकडे तोंड करून भावाला बसवायचे आहे. दक्षिणेकडे तोंड होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर तुम्ही औक्षणाचे ताट तयार करायचे आहे. त्यामध्ये कुंकू, अखंड अक्षता, एक निरंजनमध्ये दुहेरी कापसाची वात आणि त्यामध्ये तुम्ही तेल टाकायचे आहे. तूप टाकायचे नाही आहे, कारण तूप हे व्यक्तींना ओवाळताना वापरले जात नाही. त्यासोबतच तुम्हाला त्या ताटामध्ये थोडीशी फुले आणि त्यासोबतच एखादा दागिना, काही असो, अंगठी असो, काही असो घ्यायची आहे आणि त्यासोबतच एक सुपारी घ्यायची आहे आणि ह्या सर्व ताट हातामध्ये घेऊन तुम्हाला भावाचे विधिवत योग्य पद्धतीने औक्षण करायचे आहे. औक्षण कसे करावे हे सगळ्यांनाच माहीत असते. त्यासोबतच साखर किंवा मिठाई देऊन भावाचे तोंड गोड करावे. तर अशा प्रकारे व्यवस्थितपणे भाऊबीज साजरी करायची आहे आणि त्या दिवशी तुम्हाला ही भाऊबीज साजरी करण्याच्या आधीच म्हणजे या दिवशी सकाळीच तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. सकाळी लावा किंवा संध्याकाळी लावा, दोन्ही वेळेस चालेल. सकाळी करण्याचा जास्त प्रयत्न करा. नाहीच झाले तर तुम्ही संध्याकाळी देखील लावू शकता आणि या दिव्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. यामुळे सकारात्मकता जास्त प्रमाणामध्ये तुमच्या घरामध्ये वाढणार आहे आणि कोणतेही उपाय करताना तुम्हाला मनोभावे करायचे आहेत. त्यामध्ये किंतु परंतु आणायचे नाही आहे. यामुळे तुमचे जे उपाय आहेत ते पूर्णत्वाला जात नसतात. म्हणून तुम्हाला मनोभावे हे उपाय करायचे आहेत. बहीण आपल्या भावाच्या घरी जाऊन त्याचे स्वागत करत असते किंवा भाऊ कधीकधी बहिणीच्या घरी जात असतो. तर हा सण आवर्जून साजरा करायचा असतो. भाऊ आणि बहीण एकमेकांना भेटवस्तू देखील देत असतात आणि त्याचबरोबर भाऊबीज हा भाऊ आणि बहिणीच्या नात्यातला मजबूत धागा आहे.
त्यामुळे बहीण भावाच्या पवित्र नात्यासाठी हा सण आवर्जून साजरा करावा. यामुळे कौटुंबिक एकता देखील वाढते आणि प्रेमाच्या नात्याला अत्यंत महत्त्वाचे उचित स्थान आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. त्यामुळे हे प्रेमाचे नाते टिकून ठेवण्यासाठी हा सण आवर्जून साजरा करावा. तर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तरीही चालेल किंवा तुम्ही सकाळी 9 वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे. जर 9 वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करणे शक्यच झाले नाही तर तुम्ही संध्याकाळी देखील करू शकता. म्हणून मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे की सकाळी करा किंवा संध्याकाळीही हे काम तुम्ही करू शकता. दिवा हे प्रकाशाचे आणि उज्ज्वलतेचे प्रतीक आहे. यामुळे आपल्या देखील आयुष्यातील सर्व अंधार दूर होऊन आपले आयुष्य देखील उजळते. त्यामुळे आपल्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडायला लागतात. दिव्याचे आपल्या हिंदू धर्मात इतके महत्त्व आहे की तुम्ही बघितलं असेल प्रत्येक शुभारंभात कुठलंही काम सुरू करण्यापूर्वी दिवा प्रज्वलित केला जातो. दीपपूजन झाल्यानंतरच कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात होत असते आणि देवाजवळ देखील तुम्ही दररोज सकाळ संध्याकाळ दिवा लावत असता. यामुळे तुमच्या घरामध्ये नक्कीच सकारात्मकता येते. त्याबरोबरच देवासोबत संवाद करण्याचा हा एक मार्गच मानला जातो. दिव्यामुळे तुमच्या कोणत्याही इच्छा ह्या देवापर्यंत पोहोचवण्याचे काम हे दिवा करत असतो. म्हणून तुम्ही आवर्जून दररोज दिवा लावायचाच आहे. परंतु आजच्या दिवशी म्हणजेच या उद्याच्या भाऊबीजेच्या दिवशी हा एक दिवा आवर्जून लावायचा आहे. दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण जेवढे सांगाल तेवढे कमीच आहे. जास्त वेळ न घेता पुढील आपण माहिती बघूयात. आणि उद्या भाऊबीजेच्या दिवशी घरामध्ये आवर्जून काही सेवा करायच्या आहेत. श्रीसुक्तम वाचायचे आहे, विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे, गणेश चालीसा किंवा गणपती बाप्पांचे स्तोत्र देखील तुम्ही म्हणू शकता. त्यासोबतच तुम्हाला या दिवशी गुरूंचा जप देखील करायचा आहे. गुरुवार असल्यामुळे तुम्ही तुमच्या गुरूंचा जप देखील करू शकता. असे जितके तुम्ही उपाय कराल तितके कमीच आहे. तर या दिवसामध्ये उपाय करण्यासोबतच तुम्हाला या सेवा देखील करायच्या आहेत. तर तुम्हाला सकाळीच एक दिवा घ्यायचा आहे. तुम्हाला इथे कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे. कणिक थोडी मळून त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून कणिक मळायची आहे व त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावून हा दिवा तयार करायचा आहे. जर तुम्हाला तसा कणकेचा दिवा करणे शक्यच नाही झाले तर तुम्ही मग कोणतेही चांदीचा, पितळाचा किंवा तांब्याचा दिवा घेऊ शकता. कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरी चालेल. पण शक्यच असेल तर तुम्हाला इथे कणकेचा दिवा बनवायचा आहे. आणि दिवाळी असल्यामुळे तुम्ही कणकेचे दिवे तर प्रत्येकजण बनवतच असतो. जर तुम्हाला शक्यच नाही झाले तर तुम्ही मातीची पंती घ्या. ही देखील दिवाळीमध्ये वापरली जाते. अनन्यसाधारण महत्त्व ह्या मातीच्या पंतीला आहे. म्हणून तुम्ही ती देखील घेऊ शकता. यामध्ये देखील दुहेरी कापसाची वात टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक ताम्हण घ्यायचं आहे किंवा एक प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला एक स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिकमधले 4 बिंदू 2 कडाच्या लाईन आवर्जून काढायचे आहे. पूर्ण स्वस्तिक काढून झाल्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायचे आहे स्वस्तिकला व त्यानंतर तुम्हाला हा दिवा त्यावर ठेवायचा आहे. तर याच्या खाली तुम्ही पाकळ्यांचे आसन देखील देऊ शकता फुलांच्या किंवा याच्या खाली तुम्हाला उद्या हरभरा डाळ ही ठेवायची आहे. स्वस्तिक काढून त्यावर तुम्हाला पाकळ्या टाकून त्यावर हरभरा डाळ एका वाटीत ठेवायची आहे. आणि जर तुम्ही पाकळ्या जर नाही टाकल्या फुलांच्या तर तुम्हाला स्वस्तिकेच्या वर डायरेक्टली हरभरा डाळ टाकायची आहे. त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून घ्यायची आहेत. त्यामध्ये तुम्हाला 2 अखंड फुलांच्या लवंगा ह्या दारिद्र्यनाशक असतात. म्हणून तुम्हाला अखंड फूल असलेल्या कुठेही तुटलेल्या नसलेल्या लवंगा दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. त्यासोबतच एक कापूर वडी आणि त्यासोबतच तुम्हाला चिमूटभर मोहरी त्यामध्ये टाकायची आहे. जर तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर ती टाका. ती नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील टाकू शकता. त्यानंतर त्या दिव्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे. तुम्हाला जे शक्य होईल त्या सेवा करायच्या आहेत. महालक्ष्मी मंत्राचे जप करू शकता. कमलात्मक मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. तर ह्या सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही प्रार्थना आहे ती तिथे बोलायची आहे. जी काही मनोकामना आहे ती व्यक्त करायची आहे. म्हणजेच माझ्या कुटुंबाचे रक्षण कर, कुटुंबाला सुखसमृद्धी लाभू दे. अशा प्रकारे जी काही तुमची प्रार्थना आहे, शत्रुत्र असेल तर तो पूर्णतः नष्ट होऊ दे. माता लक्ष्मी देखील माझ्या घरामध्ये अखंड वास करू दे. अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे. तुम्हाला हा दिवा देवाच्या समोर बसूनच लावायचा आहे आणि तिथेच बसून तुम्हाला ललिता सहस्रनामाचे पठण करायचे आहे. जर तुम्हाला ललिता सहस्रनाम पठण करणे शक्य नाही झाल्यास तुम्ही श्रवण करू शकता. विष्णू सहस्रनाम देखील तुम्ही पठण किंवा श्रवण करू शकता. त्यासोबतच तुम्हाला श्रीसुक्तमचे देखील पठण करायचे आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा देखील आवर्जून जप करायचा आहे. कमीत कमी 11 वेळेस किंवा 21 वेळेस. ते दिवा जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत तसाच राहू द्यायचा आहे व त्यानंतर तुम्हाला या दिव्यातील ज्या वस्तू आहेत ते दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत. आणि दिव्याखाली जी डाळ आपण ठेवलेली आहे ती तुम्हाला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायची आहे. तिथे येणारे पशुपक्षी ही डाळ खाऊन टाकतील. जर तुमच्या घराजवळ गाय असेल तर गाईला खाऊ घाला. जर गाय नसेल तर तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन टाकू शकता.
तुम्हाला असा दिवा सकाळी लावणे शक्य नाही झाले तर संध्याकाळीही करा हे काम, म्हणजे तुम्ही संध्याकाळी हा दिवा तुम्ही लावू शकता। तर संध्याकाळी तुम्हाला 3 सांजेला लावायचा आहे। 5 वाजल्यापासून रात्री 7 वाजेपर्यंत किंवा 9:30 वाजेपर्यंत लावा। 7 पर्यंत लावला तर अतिउत्तम, नाहीतर तुम्ही 9:30 वाजेपर्यंत लावू शकता। ज्या काही सेवा मी सकाळी दिवा लावल्यानंतर करायच्या सांगितलेल्या आहेत त्याच तुम्ही संध्याकाळी करायच्या आहेत। नक्की करा। माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा। सर्वांचे खूप खूप धन्यवाद।